नमस्कार मित्रांनो, के आर मॅथ्स आणि जी केमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज वजाबाकी आणि गुणाकाराचे चिन्हाचे नियम शिकलो. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला भागाकारातील चिन्हांचे नियम पाहायचे आहेत. मित्रांनो, पोलीस भरतीत ह्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मित्रांनो, हे जर तुमचे परफेक्ट असतील तर तुमचे उत्तर पटापट येतात आणि याच्यामध्ये आपल्याला पुढे कसं जायचं आणि पटापट 30 सेकंदमध्ये उत्तर कसं काढायचं मित्रांनो हे पण समजते. पण त्याच्यासाठी ह्या गोष्टी माहिती पाहिजे आणि हे बॉडमसमध्ये येते. त्याच्यासाठी ह्या गोष्टी सर्वच्या सर्व महत्त्वाच्या आहेत. चला आपण पाहूया. पहा मित्रांनो, आता भागाकारातील चिन्हांचे नियम पाहायचे. कशाचे? भागाकारातील चिन्हांचे नियम. तर मित्रांनो, जर दोन संख्या असतील आणि त्यांच्यामध्ये जर भागाकार होत असेल, पहा प्लस भागिला प्लस, काय मित्रांनो? प्लस भागिला प्लस. त्याचं चिन्ह काय येते रे? त्याचं चिन्ह येते प्लसचं. काय त्याचं चिन्ह? प्लसचं येते. चला उदाहरणार्थ पहा, 10 भागिला 2. 10 भागिला 2 काय येते? 10 भागिला 2 मित्रांनो काय येते? 5 येते. 2 पंच 10 म्हणजे 5 आला. आणि चिन्ह कोणते येणार रे? दोन्ही संख्या प्लस आहे म्हणून प्लस. चला पुढचा नियम, प्लस भागिला मायनस. काय? प्लस भागिला मायनस. पहा मित्रांनो, प्लस भागिला मायनस विरुद्ध चिन्ह आहेत आणि याच्यामध्ये काय होत आहे? भागाकार होत आहे. विरुद्ध चिन्ह आणि याच्यामध्ये काय होत आहे? भागाकार होत आहे. तर मित्रांनो, विरुद्ध चिन्ह असतील आणि भागाकार होत असेल तर 100% तिथं काय येते? मायनस येते. दोनच चिन्ह आहेत ना आणि विरुद्ध आहेत, त्यानंतर भागाकार होत आहे. त्याचं उत्तर काय येते मित्रांनो? 100% मायनस येते. उदाहरणार्थ पाहून घ्या, 10 भागिला वजा 2. मित्रांनो 10 भागिला वजा 2, तर मग काय येणार आहे उत्तर? 2 पंच 10. ठीक आहे, 2 पंच 10 विरुद्ध चिन्ह आहे म्हणजे 100% काय आलं? मायनस म्हणजे वजा 5. चला तिसरा नियम पाहून घ्या, वजा भागिला अधिक. मित्रांनो वजा भागिला अधिक, वजा भागिला अधिक मित्रांनो विरुद्ध चिन्ह आहेत, भागाकार आहे. 100% काय येते रे? मायनस येते. चला पुढचं पहा, वजा 10 भागिला 2. वजा 10 भागिला 2 मित्रांनो वजा 10 भागिला 2 विरुद्ध चिन्ह आहेत, भागाकार होत आहे. विरुद्ध चिन्ह 2 पंच 10 मित्रांनो 2 जर 10ला भागला तर काय येते रे? 5 येते. पण मोठ्या संख्ये चिन्ह किंवा विरुद्ध चिन्ह आहे म्हणजे काय येते? वजाबाकीचं चिन्ह येते. चला शेवटचा नियम पाहून घ्या. मित्रांनो दोन चिन्ह आहेत, पहा पहिला आणि चौथा नियम सारखाच आहे. दोन चिन्ह आहेत त्याच्यामध्ये भागाकार होत आहे, सारखे चिन्ह आहेत, दोन सारखे चिन्ह आहेत. पहा वजा भागिला वजा, वजा भागिला वजा मित्रांनो काय येते? मायनस डिवायडेड बाय मायनस. काय येते रे? 100% प्लस येते. उदाहरणार्थ वजा 10 भागिला वजा 2, तर याचं उत्तर काय येते रे? अधिक 5. काय येते? अधिक 5. तर चिन्ह काय येणार रे मित्रांनो? दोन्ही चिन्ह मायनस आहेत, सारखे चिन्ह आहेत म्हणजे काय ते? प्लस येते. चला मित्रांनो, भागाकार आपल्याला फक्त बेसिक नाही समजायचा, चांगला कशा समजायचा पहा. मग मित्रांनो असा प्रश्न आलेला आहे, 5 भागिला 5 भागिला 5 भागिला 5. आता याला कसं सॉल्व्ह करायचं मित्रांनो? पहा याला सॉल्व्ह कसं करायचं? आपल्याजवळ ऑप्शन आहेत मित्रांनो. आता सहसा याचं उत्तर कोणीही 1 किंवा 0 टिक करणार, पण याचं उत्तर काय आहे आपण चेक करूया. पहा मित्रांनो, भागाकार करायचं आपल्याला, ही पहिली जी संख्या आहे ना ही जशीच्या तशीच राहणार. मित्रांनो ही पहिली संख्या जशीच्या तशी राहणार आणि बाकीच्या संख्येच्या खाली काहीच नसते म्हणजे 1 आहे, काहीच नसते म्हणजे 1 आहे. पहा मित्रांनो, याच्या पण खाली सर्वांच्या खाली तिघांच्या खाली काय आलं? 1 आलं आणि वरचा अंक हा तसाच राहणार. पहा म्हणजे याचा अर्थ असा की 5 भागाकाराचं मग गुणाकारामध्ये कन्वर्ट करून टाका, चिन्ह चेंज करा आणि खालचा अंक वर, वरचा अंक खाली. हा 1 वर गेला आणि 5 खाली आला. गुणाकार परत इथं 1 वर 5 खाली, परत इथं 1 वर 5 खाली. चला आता काय होणार रे? हा 5 आणि हा 5 कटला, हा 5 आणि हा 5 कटला. चला याचा गुणाकार काय तरी 1, याचा गुणाकार काय तरी 5 गुणिला 5 काय तरी 25. आणि याचा जर भागाकार आपण केला, पहा मित्रांनो कसा करायचा? 25 भागिला 1 काय करायचं रे? 25 भागिला 1 भागाकार करता येते का रे? 25च्या बळात 1 येते का? नाही येत. मग काय करतो? इथं 0 घेतो आणि पॉईंट देतो, 0 घेतो आणि पॉईंट देतो, इथं एक 0 देतो. आता 25च्या पाड्यात 10 येते का मित्रांनो? नाही येत. येते का? पहा 25च्या पाड्यात 10 येत नाही म्हणजे ते लहान संख्या म्हणून ती येत नाही. मग 25ला परत भाग दिला तर जात नाही, मग एक 0 देऊन द्या, आणखीन वर एक 0 देऊन द्या. चला आता 25च्या पाड्यात 100 येतात का रे? पहा 100 येतात. 25च्या पाड्यात किती नंबर येतात? 4 नंबर, म्हणजे 25 चोक 100 मित्रांनो, 25 चोक 100. पहा आता तुम्हाला ऑप्शनमध्ये कोणतं उत्तर दिसते? पहा याचं ऑप्शन काय मित्रांनो? 0.04. फक्त हे एकच ऑप्शन आहे आणि बाकीचे सर्व रॉंग आहे. पहा मित्रांनो, हा इथं आपण
भागाकारातील चिन्हांचे नियम पाहणे. मित्रांनो, अशा प्रकारचे भरपूर सारे व्हिडिओ आहेत आणि याच्यासाठी तुम्हाला जर पोलीस भरतीचं गणित करायचं आहे, आता पोलीस भरती आलेली आहे तर त्याचा ट्रेंड चालू आहे, तर त्याचे गणित तुम्हाला फक्त 30-30 सेकंदच्या आतमध्ये किंवा 5 सेकंद 10 सेकंदमध्येच कसे सॉल्व करायचे हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. मित्रांनो, थँक्यू.